दाखवणारेच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारे, पंचसूत्रीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो गावांचा कायापालट करणारे मार्गदर्शक, आदर्श गाव प्रकल्प आणि संकल्प समितीचे समन्वय, सामान्य गोष्टी सुद्धा असामान्य पद्धतीने करणं हेच खरं यशाचं गुपित सांगणारे पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, आपल्याला विनंती आहे आपण सभेला संबोधित करावं. पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब. आज आपण सर्वजण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आयोजित राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद व शिक्षक मंडळ सभा राळेगण सिद्धी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सभेचे अध्यक्ष माननीय श्री संभाजीराव थोरात तात्या, राज्य नेते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, आणि याचे मुख्य आयोजक माननीय बाळासाहेबजी मारणे, राज्याध्यक्ष कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तसे आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय रावसाहेबजी रोखले, उपनेते राज्य संघ, साहित्यिक, गट शिक्षणाधिकारी संजयजी कळमकर, श्रीयुत अण्णांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी असलेले दत्ता आवारी, त्याचबरोबर काठोळे मधुकर जे राज्य समन्वयक समिती अध्यक्ष, बाळासाहेबजी झावरे नेते राष्ट्रीय महासंघ, आबासाहेबजी जगताप अध्यक्ष, तांबारे बाळकृष्ण उपाध्यक्ष, विलासजी चौगुले, किसनरावजी इतके, संतोषजी कदम, अनिरुद्ध पवार, मज मोरे, सचिनजी डिंबळे, राजेंद्रजी जगताप, स्वातीताई शिंदे राज्याध्यक्ष महिला संघ, आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बालतोरे मधुकरजी गुरुजी, प्रवीणजी टुबे, संजयजी कडूस, सर्व पारनेर तालुका शिक्षक संघाचे सगळं प्रमुख, अहिल्यानगर जिल्हा शिक्षक संघाचे प्रमुख, राळेगण सिद्धी या गावाचा नावलौकिक 7 समुद्राच्या पलीकडे ज्यांनी पोचवला त्यांचे सर्व तालुक्यातील पत्रकार मित्र, सन्मान्य स्टेज समोर उपस्थित सर्व शिक्षक पदाधिकारी बंधू आणि भगिनी आणि सर्व पत्रकार मित्र, खरं म्हणजे थोडीशी लाईट गेली की आपण सर्वजण हातामध्ये आता रुमाल घेऊन हवा घ्यायला लागलो. आता ही परिस्थिती दिवसेंदिवस खूप बिघडत चालणार आहे आणि पुढची 25 वर्ष मानवी अस्तित्वाची, पर्यावरणाची लढाई उद्याच्या काळात लढवली जाणार आहे. आणि पर्यावरण आम्हाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला मिळालं तर आम्ही गावच्या शाळेत सगळं शिकलो. तिथे शिकून गावातील जत्रा, यात्रा, नवरात्र असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, गावाचे कार्यक्रम असेल, हे शालेय जीवनामध्ये आपल्याला लोक शिक्षण मिळत गेलं. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच गावच्या शाळेमध्ये लोक शिक्षण सुद्धा होत असतं. मग रानमेवा अभियानासारखे आंबे आले की आंबे खायचे, बोरं आले की बोरं खायचे, जांभळं खायचे, करवंद खायचे, हे सगळं आपण पर्यावरणीय धडे अभ्यासक्रमात नसताना शिकत आलेलो आहोत. आणि आता मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने सगळं जग चिंता करत आहे, पाण्याच्या दृष्टीने सगळं जग चिंता करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा अभ्यासक्रम हा उद्याचा आनंददायी जीवनासाठी आहे की फक्त मेरिटमध्ये येऊन मोठं आर्थिक पॅकेज घेण्यासाठी आहे हा विषय. कारण आजही आपल्या देशात पर्यावरणाचे ॲडमिशन पूर्ण होत नाही, पण जो नवीन कोर्स येतो तिथे मात्र मोठ्या डोनेशनवर आपण ॲडमिशन घेऊन मुलांचं आर्थिक भवितव्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपण मागची अमृतकाल साजरा केला भारतीय स्वातंत्र्याचा. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 47ला, त्या दिवशी जी मुलं जन्माला आली ती 5000 क्युबिक मीटर पाणी घेऊन जन्माला आली होती. आणि कालच्या 75वीत आपण 1600 क्युबिक मीटरवर खाली आलेला. म्हणजे 75 वर्षात 5000 1600 क्युबिक मीटर खाली आलेलो आहोत. आणि आंतरराष्ट्रीय मापदंड हे सांगतात का ज्या देशात
1500 क्युबिक मीटरच्या खाली आलोय. तो देश वाळवंटीकरणाकडे वाटचाल करणार. फार त्यावर बोलायचं नाही. सोशल मीडियात आपण रोज वाचतो, रकानेचे रकाने भरून येत आहेत. आता एकीकडे वादळं आहेत, एकीकडे पाऊस पुढे जाईल ही चर्चा आहे. दुसरीकडे टँकरची मागणी जोरात चालू आहे. आणि हे सांगतो यासाठी की राळेगण सिद्धी उभं राहिलं ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून, हिवरे बाजारही उभं राहिलं ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून. तर हे काळी आमचा शिक्षक निवड शिकवत नव्हता, तर तो हातामध्ये निरगुडीची काठी घेऊन टेबलावर हात ठेवायचा आणि वरतून टोले चालायचे. आणि पोरगा रडत जर घरी गेलं तर वडील शाळेत सांगायला यायचे की गुरुजी आता आणखीन बदलून काढा. कुठल्याही मुलाची धमक घरी जाऊन शाळेची तक्रार सांगायची नव्हती. आता निव्वळ मुलाला चुकला म्हणून उभा केला तरी आई वडील लगेच शाळेमध्ये भांडायला येतात. त्याचा परिणाम वेगवेगळे शासन निर्णय निघतात. आता मुलांना मारायचं नाही, मुलांना खवळायचं नाही, मुलांवर सक्ती करायची नाही. आणि याचा परिणाम होतोय काय, तर खरा संस्कार हे शाळेमधून येतो. आणि म्हणूनच एक काळी गाणं आलं होतं, छडी लागे छमछम विद्या येते घमघम. आता ती मन कुठे गेली आता तपासच. म्हणजे इतके आमूलाग्र बदल 75 वर्षात झाले. आणि याचा सगळा परिणाम हा सर्व दूर आपल्या गाव आणि संस्काराच्या बाबतीत घडतो. मुलं शिकतायत पण संस्कार आपण देऊ शकत नाही. एक काळी आमच्या गावातले गुरुजी आपल्या सर्वांना ज्यांनी शिकवलं, मुलाचं लग्न जमवायचं, मुलीचं लग्न जमवायचं गुरुजींना बोला, गावात नाट्य पथक तयार करायचं गुरुजींना बोला, गावची यात्रा आली गुरुजींना बोला, गावची जत्रा आली गुरुजींना बोलवा, नवरात्र आलं गुरुजींना बोलवा, कोणाचं बांधाचं भांडण झालं गुरुजींना बोलवा. एवढा मोठा प्रभाव शिक्षकांचा गावावर होता. तो प्रभाव इतक्या वेगाने कमी होत गेला की त्याचा परिणाम सध्या मी काल नाशिकला होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 28वा स्थापना दिवस होता. आणि त्यानंतर पोलीस अकादमीत गेलो होतो. कारण 2 महिन्यापूर्वी गेलो होतो. एक 69 DYSP आणि 1000 PSI ज्यांचा काल दीक्षांत समारंभ झाला. आणि एक अर्धा तास मला बोलायचं होतं. 2.5 तास मी एकटाच बोलत होतो की आता बीट हवालदार किती महत्वाचा आहे आणि त्याचं सोशल विजन असेल तर गाव कसं बदललं. आणि काल रात्री 1 वाजता मी घरी आलो आणि सकाळी पुन्हा एक कार्यक्रम करून इथे आलो. इथून मला आता 3 वाजता एक महत्वाची मीटिंग नगरमध्ये आहे. आणि पुन्हा मी ज्या शाळेत शिकलो केडगावला, रयत शिक्षण संस्थेच्या, आग्रह केला त्यांनी केडगावला त्या संघाचा अध्यक्ष आहे आणि त्यांची 4 वाजता शाळेची बैठक आहे. महिन्याला 3-4 हजार किलोमीटर फिरतो. 14 लाख किलोमीटर आतापर्यंतचा माझा प्रवास झाला. महिन्याला 1-2 राज्यामध्ये जाणं होतच. उद्देश एकच आहे, जे गावात शिकायला मिळालं, जे अनुभवातून काम करायला मिळालं हे आता सांगत राहिलं पाहिजे. तर गेल्याच महिन्यात 3 राज्यात होतो. IIT रुडकी, बेंगलोरला श्री रविशंकरजी गुरुजींच्या आश्रमात 3 दिवस एक राष्ट्रीय जलसंमेलन होतं. आणि भोपाळला केंद्रीय ग्रामविकास कृषी मंत्री महोदयांनी राष्ट्रीय कृषी संमेलन ठेवलेलं होतं. म्हणून एक आहे की जो अनुभव आपल्याला कामातून आला तो मांडण्याची गरज आहे. आणि सर्वदूर हेच मानतो की शिक्षण व्यवस्थेमध्ये उद्याच्या भविष्यकाळातील समस्या अभ्यासक्रमामध्ये येण्याची गरज आहे. तर त्याला जीवन जगण्याची कला शिकायला मिळणार आहे. अन्यथा फक्त मेरिट, गुणवत्ता आणि मोठं पॅकेज आणि सगळं पॅकेज आपण म्हणतो ब्रेन ड्रेन. सगळी मुलं इथं शिकतात आणि विदेशात जातात. मग नेमकी आमचे संस्कार जर आले नाही तर आता आपण देशभर राज्यभर कुठे फिरा, एवढी प्रचंड गर्दी आहे. एल निनोच्या इफेक्टमुळं पर्यावरण तज्ज्ञांनी सगळ्यांनी सूचना दिल्यात की उत्तराखंडमध्ये मोठं ढगफुटी सदृश्य काहीतरी घडू शकतं. म्हणून अमरनाथ यात्रा सुरक्षित करा, केदारनाथ यात्रा सुरक्षित करा. पण तरीही एवढं प्रचंड बुकिंग आहे
की माणसं त्या संकटाचा विचार करत नाही पाळतायत. सगळ्या देवस्थानं प्रचंड भरलेले आहेत, पण देवस्थानाचे आध्यात्मिक संस्कार अंतर्मनामध्ये येत नाही, हे मात्र दुर्दैव आहे. म्हणून आजच्या सभेचं आयोजन जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळी आपण सर्वजण आमच्याकडे आला. आता तात्या होते, रोखले गुरुजी आणि जिल्ह्याची कमिटी होती की आम्ही आदरणीय अण्णांना भेटून आलो. अण्णांनी हो म्हणून सांगितलं, तुम्ही येताल का? म्हणलं ठीक आहे, न्याय प्रश्न आहे, शिक्षकांच्याही मांडलं पाहिजे. कारण कालच्याही PTC मध्ये पोलीस अकादमीत पाहिलं 1000 PSI 69 DYSP 90% मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली. आता मागच्या बॅचला मसुरी अकादमीत गेलो, आपले नगर जिल्हाधिकारी 2016च्या बॅच त्याही वेळेस, आणि आताही मध्ये गेलो. आता मी गेल्यानंतर ते वेगवेगळे सेशन असतात 20-20 मिनिटाचे, पण ज्यावेळी मी 95 पासून मसुरीच्या अकादमीत जातो, मग तिथे ग्रामविकास सोडून सगळे IAS IPS IRS IFS सगळ्यांचा एकत्रित ग्रुप होतो, आणि 1-2-3 दिवस 1-1-1.5 तास संधी बोलायला मिळते. तिथे बी मी 861ची बॅच होती. तिथे प्रश्न विचारला होता की देशभरातून UPSC पास आउट होऊन जे शिक्षक आणि शिकवलं जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर हात वरती करा किती, 80% हात जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या मुलांचे. म्हणजे कुठेही जा. आता मी गेल्या आठवड्यात हैदराबादमध्ये होतो. आपले नगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत महेश भागवत साहेब, जे पाथर्डीला शिकले. इंजिनियर असताना पहिल्यांदा काही NGOतून आमच्याकडे आले होते. मग UPSC ज्ञान प्रबोधिनीत केलं, आणि मेन्स पास झाले की ज्ञान प्रबोधिनीच्या सहली राळेगण सिद्धी नेवरे बाजारला येतात. त्यातून ते IAS झाले. मग त्यांना आंध्र प्रदेश कॅडर मिळाला. आता तेलंगणा राज्याचे ते पोलीस महासंचालक आहेत. आणि ज्यावेळी गेलो साहेबांना फोन केला, साहेब आले, 2-3 तास आम्ही बरोबर होतो. एकदम जमिनीवरचा माणूस. यावर्षी त्यांचे भारतभरात UPSCतून 45 मुलं भारतभर पासआउट झाले. महासंचालक म्हणून काम करत त्यांच्या मिसेस IFS वन अधिकारी आहे. ही नक्षलाईट मुवमेंटमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्या कंट्रोलिंगमध्ये महेश भागवत साहेबांचं होतं, आणि ते आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकले होते. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे संस्कार मिळतात ते संस्कार जीवन जगण्याची दिशा देत असतात. म्हणून तुम्ही ठरवलं, कारण ज्या वेळेस तुमच्या अधिवेशनं होतात, अण्णा एका अधिवेशनाला होते का तुमच्या? पण मला मात्र तुम्ही कधी बोलवलं नाही. आज बोलवलं समस्या आल्या म्हणून, आणि थोडा अर्धा धागा तुमच्याकडे होता म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत आला. तर काय हरकत नाही. शेवटी आपण सर्वजण राष्ट्र आणि समाजासाठी काम करत असतो. आदरणीय अण्णांनी इथे काम केलं. राळेगण सिद्धीची शाळा ही नापासाची शाळा आहे, आणि ती देशभर प्रसिद्ध झाली. आत्ताच अण्णांना मी पण आल्यानंतर भेटलो. 15 तारखेला अण्णांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने रणगाडा भेट देऊन अण्णांचा वेगळा गौरव सन्मान केलेला. आज तो रणगाडा त्या ठिकाणी स्थापित झाला. अतिशय आनंद अण्णांना वाटला. अण्णा एक माजी सैनिक आहे. एक माजी सैनिक एवढं मोठं काम करू शकतो, आणि राष्ट्रीय स्तरावरच्या ग्रामीण विकासाच्या आणि सर्व क्षेत्रातील वेगवेगळ्या समस्यावर चांगल्या प्रकारे अनुभव सिद्ध मांडणी करून अनेक राष्ट्रीय धोरणं अण्णांनी बनवली. आणि माहितीचा अधिकार ही अण्णांनी या देशाला दिलेली सर्वोच्च देणगी आहे. अशा परिस्थितीमध्ये अण्णांना एखाद्याला 1 वर्ष होत आहे, अण्णांनी ते पुस्तक माझ्याकडे दिलं. दत्ताला पाठवलं की एवढं देऊन तिथे आणलं. पोपटला सांगायला लाव, हे लोकपालवर लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे. आणि अण्णांना इथे यायचं होतं, मी बोललोय. कारण गेली वर्षभर, मला वाटतं गेल्या वर्षी फक्त माझ्या मुलाच्या लग्नाला अण्णा आले, आणि मुख्यमंत्री महोदय पण लग्नाला आले होते. आणि त्यावेळी अण्णा आले, त्यानंतर एकही कार्यक्रम अण्णांनी सार्वजनिक कुठे केला. बरोबर आहे.
कुठेही केला नाही. त्यामुळे कुठलाही गैरसमज करू घेऊ नका की अण्णा आज तुमच्याकडे का आले नाही. आणि सकाळपासनं त्या आसापड्यामध्ये टँकच्या अण्णा बसून होते आणि त्यांना बाकी त्रास काय ना. आज 90 आहे, परवा ते 15 तारखेला 90 साजरे करणार आहोत. म्हणजे एवढा मोठा उपोषण, एवढा संघर्ष आयुष्यात करूनही 90 सुद्धा अण्णा ठणठणीत आहे. आणि म्हणून तिथून येताना फक्त गाडीत बसले की मग बॅक पेन, पाठीचा प्रचंड ताप आहे. का त्यावेळेस ती कुठली गाडी होती पहिली आलेली बजाजची, टेम्पो ट्रॅक्स. आणि ट्रॅक्स म्हणजे कुठलंही सस्पेन्शन नव्हतं आणि ट्रॅक्स घेऊन अण्णा राज्यभर देशभर पळत होते. त्याचा परिणाम पाठीचा, मणक्यांचा प्रचंड वेदना आहे. म्हणजे जर ते 1 किलोमीटर जरी गाडीत बसले तरी 4 दिवस त्यांना बेड रेस्ट घ्यावं लागते परिस्थिती. म्हणून मी विनंती केली, पण अण्णा म्हणले यार नको आता का नाही गाडीत बसवून तिथं, कारण मी सकाळपासून उभा राहिलो, जास्त वेळ त्यांना उभं सुद्धा राहता येत नाही. पण त्यांनी मला सांगितलं की मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी फोन करून बोलल, तुमचं काय होतं स्टेजवर ते बोला, मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलल. आणि संघटनेने राळेगण सिद्धीत या ठिकाणी सभा घेतलेली आहे, तर या प्रश्नासाठी आपण त्यांना मदत करू. आणि मी पण तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की मी आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांशी नक्कीच बोलल, आदरणीय ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांशी नक्कीच बोलल. आता एकनाथ डवले साहेब बदलून गेले, आता चंद्रकांतजी फुलकंडवार साहेब डिव्हिजनल कमिशनर पुणे होते आणि खूप प्रॅक्टिकल आहेत ते पण, ते हजर झालेले आहेत. गेल्या आठवड्यातच मुंबईत एक बैठक झाली, तिथे का प्रश्न वेगळे ग्रामविकासचे होते. तर जशा समस्या तुमच्या आहेत तशा सरपंचाच्या समस्या आहेत. आणि ते खूप लोड आला होता, कारण कोर्टाने आदेश दिला आणि गेल्या 1-1.5 महिन्यापासून महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सगळ्या खर्चाचे बिलं जे आहेत, सहीचा अधिकार ग्रामसेवकाला का सरपंचाला यावर कोर्टाचं गायडन्स नाही आहे. आणि याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयाचे कामं होऊन ग्रामपंचायतीचे बिलं पेंडिंग आहे आणि सगळे लोक ग्रामसेवक सरपंचाच्या मागे लागलेले आहेत. तो एक विषय होता. आणि आदरणीय जयकुमार गोरे साहेबांशी आम्ही बोलून चर्चा केली, ग्रामविकास सचिव महोदयांची बोलणी केली. निश्चितपणे मी पण तुम्हाला मंत्री महोदयांपर्यंत घेऊन जाण्यात मदत करा आणि आपण थोडा न्याय पद्धतीने जाऊ. कारण मी पहिल्यांदा एखाद्या संघटनेच्या व्यासपीठावर आलेलो आहे. शक्यतो मी कुठे वितंडवादात नसतो, पण समाज हिताच्या काही गोष्टी असल्या तर तिथं मात्र 100% मदत करतो, पण मी पुढे कधी येत नाही. आदरणीय अण्णांची आपण मदत घेऊ आणि दोनही मंत्री महोदयांशी बोलून, सचिव महोदयांशी बोलून कागदावर प्रॅक्टिकली काय विषय आहेत ते घेऊन मग आपण मंत्री महोदयांच्या मदतीने आणि आदरणीय अण्णांच्या मदतीने मुख्यमंत्री महोदयांकडे तुमचा विषय नक्कीच घेऊन जाऊ. कारण जिल्हा परिषदेच्या शाळा जर टिकल्या तरच गावाचे संस्कार टिकणार आहे, यावर माझं 100% प्रामाणिक मत आहे. कारण हिवरे बाजारची लोकसंख्या 1600-1700 आहे. 4थी पर्यंत प्राथमिक शाळा होती, मग आम्ही 7वी पर्यंत नेली, मग 8, 9, 10 आमचं हायस्कूल आहे. आज 50% मुलं शेजार पाजारची आणि पाहुण्यांची आमच्या जिल्हा परिषदेचे शाळेत शिकायला येतात. 7वी पर्यंत शाळा आमच्या लोकसंख्येवर चालू शकली नसते, पण प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी एवढे कष्ट केलेले आहेत की त्याचा गुणवत्तेमुळं आज शेजारी पाजारची पाहुण्यांची मुलं सुद्धा शिवरे बाजार शाळेत येतात. तीच परिस्थिती राळेगण सिद्धीच्या प्राथमिक शाळेची आहे. कारण सरकारी व्यवस्था ही ज्यांची आर्थिक ऐपत नाही त्यांच्यासाठी आहे. शाळेच्या गावची अंगणवाडी, गावची प्राथमिक शाळा, गावचं आरोग्य केंद्र, गावचं आरोग्य उपकेंद्र, गावचा पशुवैद्यकीय दवाखाना, गावच्या अंगणवाड्या या सरकारी आहेत. आज सरकारी व्यवस्था ही ग्रामीणांसाठी महत्वाची आहे. सरकारी व्यवस्था जर कोलॅप्स झाली तर ज्याच्याकडे पैसे आहेत ते खाजगीमध्ये जाऊ शकतील
पण जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद पडल्या तर 70-80% शेतकऱ्यांची मुलं, ग्रामीणांची मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकणार नाही. म्हणून कोर्टाने आदेश दिला, म्हणून ग्रामपंचायतीचे बिलं थांबले. आणि कोर्टाने आदेश दिला एका शिक्षकाच्या गुणवत्तेच्या तक्रारीवरून, आणि कोर्टाने आदेश काढला आणि त्यावर संसदेत खासदारांनी मत व्यक्त केलं आणि त्यावर हा आदेश निघाला. आता हा विषय न्यायिक स्तरावर असल्यामुळं सगळे राज्यकर्ते हेच म्हणणार आहेत की आता न्यायालयाचा आदेश आहे, तो आम्हाला अंमलबजावणी करावं लागतं. पण न्यायालयात सुद्धा काही सकारात्मक गोष्टी मांडण्याचे अधिकार शासनाला असतात. त्याचा आधार आपण नक्कीच घेऊ आणि यातून काय आधाराने पुढे जाता येईल. हा कार्यक्रम संपला की मी तुमच्या समक्ष आदरणीय जयकुमार गोरे साहेबांशी बोलतो आणि आदरणीय सचिव ग्रामविकास महोदयांशी मी बोलतो आणि त्यांचं टायमिंग घेऊ. आणि आदरणीय अण्णांना आता मी डायरेक्ट मुख्यमंत्री महोदयांशी बोलण्यापेक्षा आपण अण्णांना बोलायला लावू आणि मी पण नक्कीच बोलेल. आणि त्यातून तुम्हाला कुठेही मुंबईत येऊन एवढ्या उन्हात, आणि आता 15 तारखेला शाळा सुरू व्हायच्या, शाळा सुरू होतानाच जर शिक्षक आंदोलन करायला लागले तर नुकसान कोणाचं होईल? मुलांचं होईल. म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी काही मार्ग काढून आपल्याला ज्या शक्य आहेत त्या गोष्टीसाठी सरकारपर्यंत जाता येईल आणि जाण्याचा आपण सगळे प्रयत्न करू. मला असं वाटतं याच्या पलीकडे वेगळं काही नाही. आज सगळे पारनेर तालुक्याचा पत्रकार संघ सगळं आवर्जून आहे आणि ते नेहमीच राळेगण सिद्धीत एखादं कुठलंही संमेलन झालं की त्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. आजच्या बातम्या सुद्धा राज्य स्तरावर सगळीकडे नक्कीच येत्याल. आज सगळ्या बातम्या सकारात्मक आहेत. म्हणजे आक्रमकपणे आमचे शिक्षक नेते जर बोललेले असे, आदरणीय संभाजी पाटील साहेब बोलले असेल किंवा मारणे साहेब बोलले असेल किंवा आणखी कोणी बोललं असेल किंवा आणखी कोणाचं नाव घेतलेलं असेल, त्याची कुठलीही चौकट उद्या होणार नाही. सर बरोबर आहे ना? कुठली चौकट, कारण सगळीच मंडळी खूप, कारण हिवरे बाजार राळेगण सिद्धीच्या बाबतीत कुठलाही विषय असला रखाण्याचे रखाणे भरून सगळी मंडळी येतात. पण कधी 1 रुपयाची जाहिरात सुद्धा कुठल्याही पेपरला नसते. कारण शेवटी पत्रकारिता ही मानवी आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा चौथा स्तंभ आहे. आणि हा चौथा स्तंभ जर सकारात्मक दृष्टीने मांडत गेला तर काय होतं हे आदरणीय अण्णांच्या आंदोलनाने या देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या आजच्या कार्यक्रमात जरी आता काही लापशी खाल्ला असलं तरी कुणी टाळ्या वाजवत नाही. आणि आता काही मी पण अजून जेवलेलो नाही. मला असं वाटलं की 1 वाजता संपल कार्यक्रम, पण थोडं मागे पुढे जरी झालं तर विषय हा जिव्हाळ्याचा आहे. कारण आता उल्लेख केला कळमकर सरांनी, आता खरं म्हणजे गट शिक्षणाधिकारी झालेले आहे. त्यामुळे ते नेमके काय काय करतात ते आता नेवाशाला जाऊन पाहावं लागलं. किती अभ्यास करून काय काय कामं शिक्षकांना करावं लागतात त्यांच्याकडून आम्हाला खूप समजतं. हसत खेळत शिक्षण कसं असावं, आणि म्हणून आपल्या शिक्षकांनीच राष्ट्र निर्माण केलेलं आहे. आणि शिक्षकापुढचा सर्वात मोठा आदर्श जर आपण पाहिला, 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन ज्यांच्यामुळं आला ते सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यावेळेस राष्ट्रपती म्हणून दिल्लीत जायला निघले, ते जाताना घरापासून आपल्या स्थानकापर्यंत टांगा गाडीत बसून गेले होते. आणि त्यांनी कधीही 1 रुपया मानधन घेतलं नाही. म्हणून एक शिक्षक सर्वोच्च स्थानापर्यंत जातो. म्हणून शिक्षण हेच आपल्या राष्ट्राचं उद्याचं भवितव्य आहे. आणि त्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्याला कसं पुढे जाता येईल. आता माझी, कारण मी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहे. माझी सासूरवाडी गावातलीच आहे, अरेंज मॅरेज आहे बरं का. कारण ठरवलं जे काय करायचं ते, आणि मी कधीही घरच्यांच्या बेरजेत नसतो.
आणि 100% गावातल्या खिशात घालायचं नाही आणि खिशातल्या गावात घालायचं ना घर ते आपले चालवतात. आणि जेव्हा तुमच्या धोरणाचा फटका आम्हाला बसला, 80 किलोमीटर लांब बदली झाली. रोज 80 किलोमीटर जायचं, 80 किलोमीटर यायचं, रोज घरात खटखटी व्हायच्या. म्हटलं मी जर एखादा फोन केला तर ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. पोपट पवारांच्या मुळे बदली रद्द. मी म्हणलं 3 वर्षे मी त्या भानगडीत पडलो नाही. आणि 3 वर्षानंतर पुन्हा आम्हाला अधिकाऱ्यांनी मदत केली, सगळ्या संघटनांनी मदत केली. माझ्या पत्नीच्या पुढे 5 शिक्षक होते. त्या 5 शिक्षकांनी लिहून दिलं की ना आम्ही प्रमोशन घेत नाही, आमचं मागे घ्या. म्हणून पदवीधरची जागा रिक्त झाली आणि तिथं नियमानुसार माझ्या पत्नीची पदवीधर म्हणून बदली होऊन ती पुन्हा गावात आली. त्यामुळे माझी भाकरी सोय झाली. याची चौकट करू नका. म्हणून नक्कीच जुनं झालंय खूप. म्हणून तुमच्या बरोबर नक्कीच आहे. आपण आदरणीय मंत्री महोदयांशी बोलू, सचिव महोदयांशी बोलू आणि त्यानंतर पुढे आपण तुमच्या या समस्येसाठी नक्कीच मुख्यमंत्री महोदयांशी आपण बोलू. एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि आपण सर्वांनी आवर्जून मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्या संघटनेच्या न्याय लढ्यासाठी आपण निश्चित चांगलं काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न, एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागेवरून उठू नका 2 मिनिटामध्ये.